नमस्कार मित्रांनो, एस जे एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संख्या व संख्येचे प्रकार. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असंही म्हटलं जातं. 1, 2, 3, 4, 5 पासून अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. नैसर्गिक संख्या अनंत आहेत, म्हणजे निसर्गात अनंत संख्या आहेत ज्या आपण मोजू शकत नाही. ज्या आपण मोजू शकत नाही त्यांना अनंत संख्या असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. 0, 1, 2, 3, 4, 5 पासून अनंतापर्यंत च्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. तर आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामधील यातील फरक बघूया. तर आपण पाहिलं तर पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 या अंकापासून होते, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 या अंकापासून होते. म्हणजे यात आपल्याला असं समजते की 0 ही नैसर्गिक संख्या नसून ती पूर्ण संख्या आहे. तर यावरून आपण काय लक्षात ठेवू शकतो, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 0 आहे आणि पूर्ण संख्या या अनंत आहेत. जसं नैसर्गिक संख्या अनंत आहेत त्याचप्रमाणे पूर्ण संख्या ही अनंत आहेत. तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यातील फरक जर समजायचं गेलं तर 0 ही पूर्ण संख्या आहे आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. तर आपण हे 2 प्रकार पाहिले. तर पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. ज्या संख्येला 1 व ती संख्या याखेरीज कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणादाखल आपण बघूया. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11 या संख्यांना जर आपण पाहिलं तर 2 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या आहेत, तर 1 आणि 2 ही स्वतः. ह्या 2 संख्येच्या व्यतिरिक्त 2 या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, त्यामुळे 2 ही मूळ संख्या होते. त्याचप्रमाणे 3 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 1 आणि स्वतः 3, त्यामुळे 3 ही सुद्धा मूळ संख्या होते. तर लक्षात ठेवा, 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2. सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. चौथा प्रकार आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्येलाच इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर्स असं म्हणतात. ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणादाखल आपण बघूया 4 या संख्येला 1, 2 आणि स्वतः 4 या संख्येनं भाग जातो. तसंच पाहायला गेलं तर 6 या संख्येला आपण पाहिलं तर 3 आणि 2 हे 2 विभाजक आहेत. मध्ये डिस्टर्ब करू नको. विभाजक म्हणजे आपण ज्या संख्येने भागतो त्या संख्येला विभाजक असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण 15 या संख्येला जर भाग घालायचं म्हटलं तर कोणकोणत्या संख्येनं भाग जातो, तर 1, 3 आणि 5. तर यामध्ये 1, 3 आणि 5 हे 15चे विभाजक असे म्हटले जाते. यावरून संयुक्त संख्या आपण समजून घेतल्या. तर सर्वात लहान धनसम संयुक्त संख्या आहे 4. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे 9. तर आपल्याला इथं समसंख्या आणि विषम संख्या या 2 संकल्पना समजून घ्यायच्या. तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक येतात
त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. तर विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. तर सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या आहे 15. आपण आता संयुक्त संख्या म्हणजे बघितलं, ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. तर इथं असं आहे की सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या 15 आहे. तर आपण बघायला गेलं तर 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणत्या आहेत, तर आहे ती आहे 11, 13, 15. 11 ही सर्वात लहान विषम संख्या आहे, पण या 11 ही संयुक्त संख्या आपण म्हणू शकत नाही, कारण या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक संख्या नाही आहेत. ही संख्या आपण मूळ संख्या आहे, पण ही संख्या संयुक्त संख्या नाही आहे. तर आपण 15 बघायला गेलं तर 15ला 1, 3, 5 या 3 संख्येने भाग जातो, त्यामुळे इथं या 15चे 3 विभाजक आहेत, त्यामुळे ही 15 संयुक्त संख्या झाली. तर ही 2 अंकी विषम संयुक्त संख्या आहे, लहानात लहान. समजलं. त्यानंतरचा 5वा प्रकार आहे जोडमूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या येते त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणादाखल आपण बघितलं 3 आणि 5 ही जोड्या, ही जोडमूळ संख्येची जोड्या. यामध्ये 4 ही संयुक्त संख्या येते. तसंच 5 आणि 7 यामध्ये 6 ही संयुक्त संख्या येते. केवळ एकच संयुक्त संख्या हवी. 2 संयुक्त संख्या असतील तर त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणू शकत नाही. 11 आणि 13 मध्ये तर 6वा प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय संख्येला इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर्स असं म्हणतात. x या पूर्णांक संख्येला y या पूर्णांक संख्येने भागले असता येणाऱ्या गुणोत्तराला परिमेय संख्या म्हणतात. पण येणारे गुणोत्तर 0 असणार नाही. आता गुणोत्तर म्हणजे बघा x/y, उदाहरणार्थ 2/3, 4/9, 1/2 यांचं जे गुणोत्तर येणार आहे ते कधीही 0 नसणार आहे. म्हणजे ज्या 2 संख्येचे गुणोत्तर 0 नाही त्या संख्येनं परिमेय संख्या म्हणतात. आता ही 2 ही संख्या बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला छेद दिसत नाही, पण ह्याचा छेद हा 1 असतो. नेहमी छेद 1 असतो. ज्या संख्येचा छेद लिहिलेला नसतो त्या संख्येचा छेद 1 हा असतो. इकडे बघायला गेलं तर -3/4 ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे. कारण 2 या संख्येचा छेद 1 आहे. इकडे बघायला गेलं तर -3/4 ही एक सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण या परिमेय संख्येचा जे गुणोत्तर येणार आहे ते 0 नसणार आहे. जरी हा परिमेय संख्येचे उत्तराला वजा चिन्ह आले तरी सुद्धा ती परिमेय संख्या असणार आहे. त्याचप्रमाणे इथं अनेक बघायला गेलं तर -4/5 ही सुद्धा एक परिमेय संख्या आहे. कारण याचा कधीही गुणोत्तर 0 येत नाही. जरी त्याच्या गुणोत्तराला वजा चिन्ह आले तरी सुद्धा हे 0 नसल्या कारणाने ही एक परिमेय संख्या होते. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत. इथं बघा सर्व नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या आहेत. आता नैसर्गिक संख्या म्हणजे आपण पाहिलेल्या नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 असा अनंतापर्यंत येतात. ह्या संख्यांचा छेद बघायला गेले तर ह्याचा छेद 1, ह्याचा छेद 1, ह्याचा छेद 1, ह्याचाही छेद 1 असल्या कारणानं हे सुद्धा गुणोत्तर आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ह्या संख्येचं जर गुणोत्तर बघायला गेलं तर ह्याचा गुणोत्तर कधीही 0 येत नसल्या कारणाने हा नैसर्गिक संख्या सुद्धा परिमेय संख्या आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. त्यालाच इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर्स असं म्हणतात.
आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवर्ती नसते त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. तर अखंडित म्हणजे काय, जर त्याचा अंत नाही, अखंडित म्हणजे त्याचा पुढे कुठेही अंत होत नाही, त्याला अखंडित म्हणतात. तर आवर्ती म्हणजे काय, तर ज्याचं रिपिटेशन होत नाही. आवर्ती म्हणजे काय बघा, समजा आपण इथं घेतलं 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, यामध्ये या पहिल्या 5 संख्येचं पुढे पुनरावृत्ती झालेली आहे. ह्या पुनरावृत्तीलाच आपण आवर्ती असं म्हणतो. म्हणजे पुनरावृत्ती त्या संख्येची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला आपण आवर्ती असं म्हणणार आहे. तर अपरिमेय संख्येची उदाहरणं बघायला गेली तर उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 आणि पाय, या चिन्हाला पाय असं म्हणतात. तर पाय हा स्थिरांक आहे. स्थिरांक म्हणजे ज्याची किंमत ही बदलत नाही त्याला स्थिरांक असे म्हटले जातं. तर आपण बघूया वर्गमुळात 2ची दशांश अपूर्णांकातली जी किंमत आहे ती 1.41421421 अशाप्रमाणे पुढं अशी अखंडित असल्या कारणानं ही अपरिमेय संख्या होती. तर पायची किंमत आपण बघितली तर गणितामध्ये वापरताना 3.14 अशी वापरतो. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. ह्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर 2 क्रमगत नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते. म्हणजे बघा 2 क्रमगत नैसर्गिक संख्या इथं आता उदाहरणादाखल बघायला गेलं तर 1 गुणिले 2 ची निमपट म्हणजे त्याची भागिले 2 करायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 गुणिले 2/2 म्हणजे 2. तर पुढचं उदाहरण बघा 2 गुणिले 3. आता 2 आणि 3 ह्या 2 क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत. क्रमाने येणाऱ्या संख्येना क्रमगत संख्या असं म्हटलं जातं. तर 2 गुणिले 3/2 बरोबर 3 ह्या त्रिकोणी संख्येचे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे 3 गुणिले 4/2 बरोबर 6 ही एक त्रिकोणी नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर 4 गुणिले 5/2 बरोबर 10 ही सुद्धा एक त्रिकोणी संख्या आहे. किंवा त्रिकोणी संख्या आपण दुसऱ्या व्याख्येमध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं तर क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे आपल्याला. उदाहरणावरून आपल्याला समजून घेऊ शकतो आपण. 1 + 2 बरोबर 3. त्यानंतरच्या पुढची क्रमगत आपण बेरीज करणार आहे 1 + 2 + 3 बरोबर 6. त्यानंतरची पुढची आपण क्रमगत बेरीज करणार आहे 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10. म्हणजे आपण इथून सुद्धा अशा त्रिकोणी संख्या शोधू शकतो. त्यानंतरचा प्रकार आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या समूह असं म्हणतात. आपण आता मगाशी आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या आपण बघितलेल्या आहेत, त्या तुमच्या लक्षात असतीलच. तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यातील दोन्हींना मिळून ज्या संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या म्हणतात. आता आपण बघूया परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना मिळून जो संख्या समूह तयार होणार आहे, म्हणजे ज्या संख्या अशा संख्या असतील, म्हणजे छेद आणि अपूर्णांक या स्वरूपात ज्या संख्या असतील, ज्या अशा स्वरूपात ज्या संख्या असतील, ज्या नैसर्गिक संख्या असतील, अशा ह्या सर्व संख्यांना मिळून जो संख्या समूह तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे वास्तव संख्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरील उदाहरणे
पाहू. धन्यवाद.